अरे लहानपणी मी शाळेत जायचो ना, राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक पोराच्या हातात राखी असायची. फक्त अख्ख्या शाळेत माझ्या हातात राखी नसायची. सुजाताबाई कुठं निघालेलं लगी बघिनी? अहो बळू भाऊ माझ्या भावाकडे चालली राखी बांधायला. राखी बांधायला? हा रक्षाबंधन आहे, तुम्हाला नाही माहिती का? अहो आज रक्षाबंधन आहे काय? हा मग तुम्हाला नाही जायचं तुमच्या बहिणीचे तर? नाही नाही, आता इकडे सरपंचाच्या मळ्यातलं काम आहे आणि सारखी सारखी सुट्टी मागायची म्हणल्या ना, मग ते बरोबर नाही वाटत. अहो वर्षातून एकदा येतो सण, बहिणीसाठी जावा. बरोबर आहे, खरं आहे, पण नाही आता या तुम्ही जाऊन. बरोबर जाते मी, उशीर होतोय. हा या जाऊन या जाऊन मग. हा काय नाही, चाललो होतं मळ्यात. कुठं निघले? आज काय नाही, आज ते रक्षाबंधन नाही वय, तो बहिणीकडे चालू राखी बांधायला. पण काय सांगू भाऊ तुला, मागच्या वेळेस एका बहिणीकडे जायचं विसरलो. तिला असा राग आला का ती माझ्याकडे जवळजवळ 4-5 महिने माझ्या संग बोललीच नाही. आता पहिल्यांदा तिच्या इथं जातो, राखी बांधतो आणि मग दुसऱ्या बहिणीकडे जातो. तर येऊ का तेवढं राखी बांधून येतो, म्हणजे ते तिला बरं वाटन जरा. चालेल या. सुजाता तिकडे तिच्या भावाच्या घरी चालली, चेअरमन तिच्या बहिणीच्या घरी चाललेत. मी कुठं जावं? चला आपलं. अय कमल्या, गाडी चाय दे बरं लवकर. अय प्रेम आहे, अरे गाडी नवीन आहे, गाडी बिडी मागू नको, पण गाडी बिडी नाही भेटणार. अरे ठीक आहे नवी. अरे मला बहिणीकडे जायचंय रक्षाबंधनला राखी बांधायला, त्या साईड लागते, दे लवकर चल. अरे मला पण माझे काम आहे तर जा. अरे तुझे काम आहे, तुला कुठं बहीण बिन राखी बांधायला तुला कुठं? दे ना चावी. मला कुठं बहीण बिन आहे? मग अरे प्रेम आहे, बहीण नसना काय गुन्हा आहे का? अरे गुन्हा नाही, पण विसरला का तू? अरे तुझी बहीण आपल्या दोघांना सोबत राखी बांधायची. हा आज तू मोठा झाला म्हणजे लगेच तुझी एकटीची बहीण झाली का? अरे ते चुकलं, ऐक ना कमल्या. मग अरे ऐक ना कमल्या, बरं चुकलं भाऊ माझं, बास का? परत असं माझ्या तोडून कधीच होणार नाही, मी असं बोलणारच नाही कधीच, बस. अरे नाही भाऊ, वाटलं ना, मला मान्य आहे. इधर चावी आणि तू जा, एकटे घेऊन जा, बांधून ये जरा. कमल्या ऐक ना, ए कमल्या, अरे चुकलं दादा माझं, ऐक ना. हे बघ, तू जर सोबत नाही आला तर मी पण जाणार नाही. तुला जर राखी नाही बांधली तर मी पण राखी बांधून नाही घेणार बहिणीकडून. हे असं नाट नको लाव येडे. दे इकडं, आपण दोघं जाऊ सोबत आणि बहिणीकडून तुझ्या राखी बांधून ये. चल. आता कसं बरं, चल लवकर. सॉरी बरं कर कमल्या, खरंच. हा प्रेम आहे. हा आता इथून पुढे ना तुझी आणि माझी बहीण करायची नाही, बहीण आपल्या दोघांची. अरे हा बाबा चल. सरपंच गणेशला आहेत ना अजून 2 भाऊ आहेत. एकाच नाव जानेवारी, दुसऱ्याच नाव फेब्रुवारी, तिसऱ्याच का असं. गणेशला किती भाऊ सगळे? गणेश मिळून 3 जण आहेत. अच्छा. पहिल्याच जानेवारी, दुसऱ्याच फेब्रुवारी, तिसऱ्याच. अरे गणेशच कस काय? मग गणेशला भाऊ आहेत म्हणल्यावर हुशार आहे राव सर. हुशार. अरे पहिलीत असताना प्रश्न विचारायचं. लय जणांनी मारायचं असं उत्तर दिलं. ये बाबू तुला आहे ना, तुला मी आणखीन एक जादू दाखवू का? बाळू माझ्याकडे पैसे मागायला आलाय, होय की नाही बाळू? नको सरपंच, पैसे काय नको. अरे बाळू आज रक्षाबंधन आहे, तू मला वाटलं पैसे माझ्याकडून घ्यायची ना, घरी राखी बांधायला जायची, म्हणून म्हणलं तू पैसे मागायला आलाय. नाही मला पैसे नको, मला जायचं नाही. काय नाही. काय रे बाबा, काय झालं? काय सांगू सरपंच तुम्हाला, मला लय हाऊस होती वय, तिकडून सगळं सोडून द्यायचं आणि तुमच्याकडे इकडं गडी म्हणून कामाला यायचं. मग काय झालं? मी शेती मालकाचा सालगडी झालोय, त्याला जबाबदार माझी बहीणच आहे, आणि तुम्ही म्हणता त्या बहिणीकडे जाऊन राखी बांध. अरे बाळू, सणासुदीचं काय बोलू राहिला, तुला कळतंय का? अहो सरपंच, ते सण सूद ते तुमच्यासारख्याला. अहो तुम्ही मस्त मोठे जमीन मालक आहेत, पण अल्पभूधारकाला 1 एकरची काय किंमत आहे ना, ते विचारा काय असते ते. आता त्याच्यात काय आलं 1 एकराचं जमीन धारकाचं? सरपंच अहो आता तुम्हाला काय सांगायचंय. अहो माझ्या बापाने माझ्या बहिणीसाठी काय केलं आणि काय नाही. अहो लग्न झालं ना तिचं तर अख्खं कर्ज फेडण्यात माझ्या बापाची हयात गेली. अहो कर्ज फेडता फेडता बाप मिळाला हो. आता काय सांगायचंय. आणि मला 1 एकर जमीन होती, त्या 1 एकर जमीन मध्ये माझं बायको पोरं सगळं आमचं कुटुंब जगत होतं. पण नाही माझ्या त्या बहिणीला रावलं. त्या 1 एकरामध्ये अर्धा एकर हिस्सा मागितला.
अहो तिच्या हात पाय पडलो, तिला म्हणलं नको, माझं चांगलं टामटुमीत चाललंय. अहो कधी काकड्या केल्या का तर माझी बायको म्हणायची अहो तुमच्या बहिणीला काकड्या नेऊन द्या. अहो मी पिशीत काकड्या नेऊन दिल्या त्या बहिणीला, पण नाही, तिनं अर्धा एकरामध्ये हिस्सा घेतलाच त्या. आणि तुम्ही म्हणता बहिणीकडे जायचं राखी बांधायला. मेली सरपंच मला ती बहीण. अरे बाळू असं बोलून कसं जमन रे? अरे लहानपणी मी शाळेत जायचो ना, राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक पोराच्या हातात राखी असायची. फक्त अख्ख्या शाळेत माझ्या हातात राखी नसायची. अरे बहिणीची किंमत ज्याला बहीण नाही ना त्या माणसाला खरी कळती. अरे पण ते माझ्या बहिणीला कळायला पाहिजे होतं ना. 1 एकर मध्ये आपल्या भावाकडून कशी अर्धी एकर जमीन घ्यावा? हा, तिला मग 10 एकर जमीन आहे, तरी तिनं माझी अर्धी एकर जमीन घेतली. मग मला काय करायचं त्याचं आठवतं का त्या बहिणीचं? बाळू असं बोलू नाही रे. प्रत्येक नातं आहे ना असं पैशात प्रॉपर्टीत नसतं मस्त येत. ठीक आहे, तिची बी काहीतरी मजबुरी असं म्हणून तर तिने अर्धा हिस्सा मागितला ना. अहो पण या भावाकडे बघाव ना, 1 एकरामध्ये आपला भाव जगतोय, काय करतोय, त्याचे पोरं जगितोय, बायको जगते, आणि त्याच्यात अर्धा हिस्सा घ्यावा. बाळू तू जर असं प्रत्येक नातं प्रॉपर्टीत आणि पैशात लावायला लागला तर जमन का रे? हा, असं नसतं रे. ठीक आहे, आता कोर्टाने सुद्धा सांगितलंय का पोरीला हिस्सा द्यायचा, भावानी बहिणीला हिस्सा द्यायचा. आता ते कोर्टाने सुद्धा सांगितलं, त्याला आपण तरी काय करू शकतो सांग बरं? अहो जरी कोर्टानं सांगितलं तर शेवटी तिला अधिकार आहे ना सरपंच, की नको बाबा मला ही जमीन, हा भाव जगतोय, पोरं जगत आहे त्याचे, आपण कशाला हिस्सा घ्यावा, सणासुदाला येईन मी त्याच्याकडून चोळी बांगडी घेईन. अर्धा एकरांनी काय लई मोठी झाली का ती? हे बघ बाळू, तिचे लेकरं आणि तुझे लेकरं काही वेगवेगळे आहेत का तुझ्यासाठी? मला सांग. खरंय आहे ना? मग आता मला सांग, तुझ्या लेकरांनी खाल्लं आणि तिच्या लेकरांनी खाल्लं एकच आहे का नाही? आलं का लक्षात खरं आहे तुझ्या? तुमचं. हे बघ, घेतली ना तिने अर्धा एकर, जाऊ दे, तुझ्याकडे अर्धा एकर आहे ना, अरे त्या अर्धा एकरात तुम्ही रात्रंदिवस कष्ट करा. कोथिंबीरचा प्लॉट झाला का मेथीचा घ्या, हा रात्रंदिवस रात्रीचा दिवस करा, आणि पुन्हा अर्ध्या एकराची 5 एकर करा. हे तर तुझ्या हातात आहे का नाही? हाय मला ना. एक सांग, तू करू शकतो का नाही अर्ध्या एकराची 5 एकर? करू शकतो ना. आता मला एक सांग, तू बहीण आणू शकतो का? नाही नाही ना आणू शकत. मग जे हाय त्या बहिणीला जपायला काय प्रॉब्लेम आहे तुला? अरे देवानी जर दिलं ना तर छप्पर फाडके देतो. तुझ्या आज अर्धा एकर आहे, काही दिवसांनी 10 एकर होईल, 20 एकर होईल, पण आयुष्यात तुला बहीण मिळणार नाही. त्या गंठ्याचं ऐक, गंठ्याला बहीण नव्हती तर आयुष्यभर त्याला त्या बहिणीची वानवा राहिली. लोकांच्या राख्या बघून त्याच्या डोळ्यात पाणी यायचं की मला जर बहीण असती तर माझ्या बहिणीने सुद्धा राखी बांधली असती. अरे हे ना, हे पैसा आज येईल उद्या येईल बाळू, पण हे बहिणी नाते परत येत नसतात रे. लक्षात घ्या जरा तुम्ही. खरंय सरपंच तुमचं. काय वाटतं गंठ्या तुला? नाही बाळू भाऊ, तर तुझ्या त्या बहिणीकडं आणि तिच्याकडून राखी बांधून. ठीक आहे घंटा, तू म्हणतो सरपंच, माझे डोळे उघडले, मी जातो आणि तिच्याकडून राखी बांधून घेतो. हे बघ, आता राखी बांधून घे आणि दिवाळी सणाला भाऊबीजेला स्वतःला घेऊन ये तिला. हा, आणि तिला कुठल्याही पद्धतीने वाटून देऊ नको. नाही हा का तू माझा अर्धा हिस्सा हिस्सा घेतलाय घेतला म्हणून. म्हणून. हे बघ, गेला ना अर्धा एकर गेली ना, जाऊ दे. तू असं समज का बहिणीच्या लग्नात ते अर्धा एकर विकली म्हणून. ठीक आहे, पण बहिणीचं नातं असं तोडू नको. कळलं का? माझे डोळे उघडले सरपंच, आता परत नाही अशी चूक करणार. एक काम कर, हे बघा ते पैसे घे, हा, आणि जा आणि बहिणीकडे जा आणि काहीतरी खायला घेऊन जा पोरांना तिच्या. हा. कळलं ना? जाणीव नको होऊन देऊ बरं का नाही, नाही, तिला. नाही. जा. येऊ का घंटे? हा सरपंच, हा? देव तरी असं का करतो? काय रे? आता मला बहीण नाही म्हणून मी दुःखी, आणि त्या बाळूभाऊला बहीण आहे तरी ते दुःखी. हे बघ गंठ्या, हे सुख दुःख येत राहतं जात राहतं, पण नातं मात्र कायम टिकलं पाहिजे गड्या. खरंय सरपंच.